आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख। पहिले काय म्हणतोय तुम्ही इकडून तिकडे जायला नाही पाहिजे। तुला असं वाटतं आम्ही 27 पासून आंदोलन सुरू केलं, 27, 28, 29 निघाला, 3 दिवस आंदोलन चाललं। आमचा आग्रह काय होता, पहिल्या मिटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो, आम्ही नागपूरला बोलवायचा आग्रह होता, पण ताणून फुटणार। सरती शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी, सगळ्यात मोठं। धो पाऊस आला। तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होतं, तुम्ही रेल रोको करायला पाहिजे होतं, तुम्ही छातीवर गोळ्या घ्यायला पाहिजे होतं, काही करायला पाहिजे होतं, तुम्ही मरायला पाहिजे होतं, तरी आंदोलन सोडायला नाही पाहिजे होतं। वाह, घरी बसून सोपं आहे हे सगळं। या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का स्वतः साधा एक डाक पण साधी खरूच पण नाही आली कोणाला, हे यशस्वीता नाही आहे। 1.5 वर्षाचं आंदोलन झालं, 700 लोक पंजाबमध्ये मरण पावले। आंदोलनाच्या यशासोबत अपयशाची किनार आहे। आमच्या आंदोलनाचं एक खरूच लागलं नाही, हे संपूर्ण यशस्वीची खऱ्या अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे। खरूच म्हणजे तुमचं असा आंदोलन 500 आम्ही जर पाहिलं तर जसा कोर्टाचा आदेश आला, तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं जेल भरो करू। 10-15% लोक गेले, उरलेल्याच्या 2-3 हजार लोक राहिले। पाऊस धो सुरू झाला, चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही पाहिलं तिथं दाखवा। आमचा मीडिया, आमचे लोक थोडे कमी पडून आले रे, हे सगळं दाखवाले, कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या। गावागावात कसा बच्चूकडू बदनाम होईल, आंदोलन करायच्या लायकीचाच ठेवायचा नाही याला, म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही, ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे। काय अवस्था होती तिथली? सकाळी जेव्हा आम्ही उठलो, आम्ही अजूनही तरी झालं तयार नव्हतं। जेव्हा 30 तारखेची सकाळ आली, म्हटलं आपण सकाळी पाहू, आंदोलकाची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू, पण 300, 400, 500, 700 लोक उठले होते। आंदोलन रात्रभर जागत आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं, तुम्हाला माहित असेल, काही लोक आमदार निवासमध्ये ठेवले। मग तुमचं असं म्हणणं आहे का धो पावसामध्ये कोण टिकलं? काही पण लावली जीप टाळूला लागले बोलायला, अशा पद्धतीनं आम्हाला जर कोण आंदोलन करायची आमची पण मानसिकता नाही। एवढा संताप येत आहे, असं वाटतं घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशालाच करायचं काम नाही। म्हणजे तुम्हाला कोणाचं जर कॉमेंट्स करून भागत नसेल तर मारा बाबा, आम्हाला मारून टाका, बंदुकीच्या गोळ्या घ्या, छात्र्या चालवा बच्चू, एवढी चूक फक्त। काय कमेंट्स? त्यांना इकडे बोलावलं, जरांगे साहेबांना जसं बोलावलं तसं सगळं इकडे आले पाहिजे। जरांगे साहेबांची ताकद मोठी आहे, ओबीसी नेत्यांची ताकद मोठी आहे। मराठीचा मुद्दा बगर न बोलावता सॉल्व्ह झाला का नाही? मोर्चा काढला, भावनेतले मुद्दे आहे, ह्या मुद्द्याला वेगळ्या प्रकारचं वळण लागते, हे सरकारला माहीत आहे। शेतकऱ्याच्या मुद्द्याचं आणि त्या मुद्द्यासोबत आपण तुम्ही कुठं हे करू शकतो का, हे आपण समजलं पाहिजे। पण कुठल्याही गोष्टीला त्यांची ताकद मोठीच आहे ना। आमच्याकडे लोक किती होतो, एवढ्या कमी लोकांमध्ये एवढं मोठं आंदोलन का 30 वर्षात शरद जोशी साहेबांनंतर नागपूरमध्ये होणारं सगळ्यात मोठं आंदोलन होतं। रिस्क घेऊन होतं, कोणते गुन्हे दाखल झाले माहित आहे, सगळे नॉन अवेलेबल आहे। जे थांबलेले आंदोलन होते माझ्यावर गुन्हे, ते सगळ्या नोटीस आल्या, घरी येऊन पडलेल्या, माझ्या सगळ्या रेकॉर्डवर आणल्या, सगळ्याच्या आता तारखा सुरू झाल्या। हे पाहत नाही तुम्ही? म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे बच्चू कडू मेला पाहिजे तडपू आणि मग आम्हाला समाधान ये था सच्चा, वा, ही अशा भूमिका जर लोकांची असेल तर ते चुकीचं होईल। मला असं वाटते का आपण आता जाऊ काय 26 तारखेचं सोनं कसं करतात, 26 म्हणजे 2026चं, 30 जून 2026 आपल्याला तारीख भेटली। आता याचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे। मला माहित आहे शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा आहे, गावखेड्यात त्याला विश्वास आहे। मग हे 30 जून 2026 समजून घ्या, आज माफी केली असती सरकार, काय अवस्था राहिली असती? ते कुठं अरे आपल्या बँकेचं मला दिलं नाही का तुम्ही? लक्षात घ्या, आता काय मी एका बँकेचं उदाहरण पुऱ्या महाराष्ट्राला लागू शकतो। लक्षात घ्या, 2021च्या वर्षातलं थकीत आहे, म्हणजे आतलं महात्मा फुले कर्जमाफी झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली होती। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली 2009 ते 15 पर्यंत, आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची कर्जमाफी झाली ही 15 ते 19 पर्यंत, बरोबर आहे। 3-3, 4-4 वर्षातली कर्जमाफी झाली, पण एकही कर्जमाफी मनमोहन सिंगनं जे साहेबांनी जे कर्जमाफी केली होती, सगळी कर्जमाफी ही थकीतदाराची झाली। रेग्युलर कर्ज भरणाऱ्याची कर्जमाफी झाली का आतापर्यंत? नाही झाली। सगळ्यात जास्त अडचणीत कोण आहे? आजचा या वर्षातला शेतकरी, आणि अतिवृष्टीत सापडला आहे, मराठवाडा वाहून गेला पुरा। आज हे पहिलं वर्ष आहे, सुलतानी संकट तर आहेच, आसमानी पण आहे। कारण कमी भाव, कमी का तू आमच्या हाती सोयाबीन आलं, कमी तूर आलं, कमी कापूस येणार आहे, आणि भावही भेटला नाही। 2,000 विकावं लागली सोयाबीन, 4-5 हजारानं कापूस विकावं लागतं, म्हणजे हमी भाव नाही आणि उत्पादनही वाढलं नाही।
आता या वर्षाचं जर आता जर उद्या काल घोषणा झाली असती आंदोलनाच्या माध्यमातून तर या वर्षीचा कर्जदार थकीत झाला असता का? तो थकीत राहिला असता का? नाही राहिला असता. कारण त्यानं जून जुलै एप्रिल जून मे जून जुलै मध्ये 2025 ला कर्ज घेतला आहे. तो थकीत कधी होईल? 31 मार्च 2026 ला होणार. म्हणजे तो येणार आहे का? नाही येणार. हे स्पष्ट आहे. आता साधं उदाहरण आहे का 20-21 ला 28 कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमच्या बँकेची. 22-23 ला आमच्या बँकेची थकबाकी आहे 63 कोटी आणि 24-25 ची कर्ज थकीत आहे 104 कोटी आणि 25-26 कर्ज थकीत राहू शकते 647 कोटी. म्हणजे 3 वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे. समजून घ्या. उलट सरकार फसलं आहे, त्याला फसवलं पाहिजे. आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावंच लागणार आहे कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही. दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा 9 ऑक्टोबर 2025 चा GR आहे. 9 ऑक्टोबर 2025 चा शासन निर्णय काय म्हणताय का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती 1 वर्षासाठी. सक्तीची नाही म्हटलं, वसुलीच करता येणार नाही. सक्तीची वसुली आणि वसुली शब्द प्रयोग पहा, लक्षात घ्या. सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल, पण आता याच्यात काय लिहिलं GR मध्ये का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती 1 वर्षासाठी आहे. 1 वर्ष तुमची वसुली होईल का? नाही होणार. शासन निर्णय आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू कडू तयार आहे, ठोकून काढू चालेल. म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे. वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे. काय केलं सरकारनं? अधिक एक तुम्हाला भांडण करायला पाहिजे. हे बोंबलून राहिले का नाही. आता दुष्काळ जाहीर केला नाही सरकारनं. दुष्काळाचीच व्यवस्था आहे. मागच्या 22, 23, 24 जर तुम्ही पाहिलं 21, 22, 23 ला 3 शासन निर्णय आहे. 3 ते 4 दुष्काळ जारी केले. 3 वेळा वेगवेगळा 3 वर्षात 3 वेळा दुष्काळ जारी केला. या वर्षी सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही, पण दुष्काळातले जे नियम आहे अटी आहे त्या लागू केल्या. जाहीर करणं आलं आणि नियम लावणं आलं. मग आंदोलन आहे का नाही? आम्ही आता सध्या काही करत नाही आंदोलन. तुम्ही करा ना बाबा. दुष्काळ जाहीर करायसाठी करा, काय हरकत आहे? कॉमेंट्स केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही. दुष्काळ जाहीर केला तर अधिक अटी तुम्हाला लागू शकतं, अधिक तुमचा चांगला फायदा होऊ शकतं. दुसरं आपण पाहतोय का 26 मध्ये आता जे आपण पाहतोय का 30 जून 2026 च्या पूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट फार व्यवस्थित ऐका. आज आहे पांडुरंगाच्या चरणी, आज एकादशी आहे. आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूरला, त्यांना पंढरपूरच्या मंदिरात म्हटलेला कर्जमाफी होणार. पहिले काय स्टेटमेंट होते यांचे बोलणे, यांचे काय वक्तव्य होतं? योग्य वेळी करू. सध्या योग्य वेळ नाही आहे. मंत्र्याची जर 8 काढले ना त्याच्यासाठी स्पेशल पत्रकार परिषद घेतली. काय तर दुष्काळ पडलेला आहे, आता पहिले खात्यात पैसे टाकू का कर्जमाफी करू? अरे आमच्या आंदोलनामुळं योग्य वेळ गेली का नाही गेली? निश्चित तारीख आली का नाही आली? जो घमसाम आम्ही केला 3-4 घंटे जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली. अजितदादा असेल, नवले तुमचे राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, एवढा हुशार म्हणून वामनराव चटप त्यालाही आरोप लावतो मॅनेज झालं. पुन्हा त्यांचं हय्यत आंदोलनात गेली. नवलेजी असेल, शेट्टी साहेब असेल, आमचे पुणकर आपले तुपकर असेल, वामनराव चटप असेल, क्षीरसागरजी असेल, प्रकाशजी पोरे असेल, हे सगळे महादेवराव जानकर असेल, सगळ्यावर आरोप करायला निघाले. म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे. पण आता आपली काय आता कसरत काय माहिती आहे का? आता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन होतं सगळ्यात मोठं. आणि दुसरी काय अडचण आहे का 31 मार्च 2025 पर्यंत जर कर्ज भरलं नाही आणि कर्ज माफ नाही झालं तर मग कसं? तर त्याच्यासाठी ह्या 31 मार्च पर्यंत एक मोठं आंदोलन. आता आपण घोषणेसाठी आपला एक टप्पा झाला. पहिले आपण उपोषणाला बसलोय, समिती आली, समितीचा आता लेनदेनच राहिलं नाही. खरी गोष्ट तर समितीचा विषय संपलेला आहे कारण तुम्ही जाहीरच केली आहे. तुम्ही कर्जमाफी जाहीर केली. आता कशी करायची, कोणाला घ्यायची, काय करायचं, कोणत्या वर्षापासून लागू करायची, याच्यासाठी ते असू शकतं. पण आपण त्या समितीचं अस्तित्व संपलेलं आहे. लक्षात घ्या. का संपलेलं आहे? कारण 31 जून 2025च्या पूर्वी 26च्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत. म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली का नाही झाली? याला कर्जमाफीची घोषणा म्हणणार नाही का तुम्ही? घोषणाच करून टाकली आपण. आंदोलनाच्या कमी वेळामध्ये, कमी ताकदीमध्ये सरकारला आपण घोषणा करायला भाग पडलेलं आहे. आता त्याच्यात कोण यातलं आलं पाहिजे
त्याचे आमचे या वर्षीचा कर्जदार कसा आला पाहिजे किंवा ते थकीत कर्ज त्याला आता एक मी आरबीआयचं सर्क्युलर आणलं. आरबीआयचं काय म्हणतंय, आरबीआय हे म्हणतं, आरबीआयच्या गाईडलाईन्स आहे, म्हणजे सरकारले हे सगळं करायला सोपं आहे, काही वेगळं करायची काही गरज नाही आहे. 1 जुलै 2013चं आरबीआयचं सर्क्युलर आहे. ते काय म्हणतंय का जर आपत्ती आली, नैसर्गिक काही झालं, काही प्रॉब्लेम झाले तर अल्प मुदतीचं पीक कर्जाला मध्य मुदतीत कर्जामध्ये रूपांतर करता येईल. मग ते मुदत 5 वर्षाची असू शकते, 7 वर्षाची होऊ शकते, 6 वर्षाची पण होऊ शकते. 1 जुलै 2000च्या आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित कर्जास 1 वर्षापर्यंत परतफेडीचा अवकाश देता येतं. याच्यापेक्षा 6, 7, 8ला मनमोहन सिंग साहेबांनी जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खरं तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल. त्यांना एका वर्षात 2 कर्ज दिलं, 20,000 माफ केलं आणि पुन्हा थकीतवाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हते, त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा दिली. झालेला ते करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी कोणी बोलत नाही. तुम्ही मॅनेज झालं. अरे मग आपल्यासाठी लढावं लागेल. आता आम्ही जेव्हा शब्द घेतला बच्चू कडून, शब्द काय अनुपांडूला दिला काय? आमचे 7 नेते काय अनुपांडू आहे का? अरे हम 350 गुन्हे दाखल हो गए. बच्चू कडूला शब्द दिलाय, राजू शेट्टीला दिला, नवलेजीला दिलेला आहे, वामनराव चटपांना दिला, क्षीरसागरना दिला, तुपकरांना दिलाय, महादेव जानकरांना शब्द दिला, सगळ्या शेतकऱ्यांना दिला. तुम्ही तिथं येऊन बोलले आणि एवढं जर केली नाही तर आम्ही सांगतोय 30 जून त्याच्यानंतरची 1 जुलै आमची राहील. हंगामा होईल महाराष्ट्रात. हंगामा चारों तरफ जहाँ जाएंगे वहां हंगामा होगा. सोडणार नाही आम्ही. अरे मेलो तरी 72 आम्ही सोडणार नाही. आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका. काही मारायची गरज नाही, काही संबंधच नाही आहे.